जग्गूभाई आणि त्याच्या गुंडांना भर बाजारात बाळींच्या वाड्याच्या उंबरठ्यावर सत्याने ज्या पद्धतीने पाणी पाजलं होतं, त्यानंतर देशमुखांच्या पाऊन्सरची सोलापुरातून फिरण्याची हिंमतच उरली नव्हती. पण सत्याला नीट माहिती होतं की विजयराव देशमुख हे इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यातले नव्हते. ते शांत बसले त्याचा अर्थ ते पुढच्या मोठ्या वादळाची तयारी करत होते. इकडे वाड्याच्या परिसरातील सकाळ मात्र एका वेगळ्या चैतन्याने आणि सुवासाने उजाडली होती. वाड्याचा जळलेला भाग साफ करून तिथे पोरांनी तात्पुरते पत्र्याचे शेड उभे केले होते, जेणेकरून बेघर झालेल्या कुटुंबांना आसरा मिळेल. काव्या सकाळीच उठून गल्लीतल्या बायकांसोबत चुलीवर चहा आणि नाश्ता बनवायला मदत करत होती. तिच्या हातातील महागडं सोन्याचं घड्याळ आता कुठेतरी बॅगेत पडलं होतं आणि तिची जागा हातातील साध्या काचेच्या हिरव्या बांगड्यांनी घेतली होती, ज्या तिला गल्लीतल्या आजींनी खूप प्रेमाने दिल्या होत्या. सध्या नेहमीप्रमाणे त्याचा पांढरा शुभ्र सुती शर्ट घालून बुलेटपाशी उभा राहून संजयशी काहीतरी गंभीर चर्चा करत होता. त्याची नजर नकळत चुलीजवळ बसलेल्या काव्याकडे गेली. काव्या फुंकणीने चुलीतली आग पेटवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्या धुरामुळे तिचे डोळे लाल झाले होते. नाकाचा शेंड्यावर काजळी उडाली होती. सत्याच्या ओठांवर एक अगदी हलकं आणि क्यूट हसू आलं. तो संजाळ तिथे सोडून संत पावलांनी काव्याच्या दिशेने चालत आला. त्याचा तो रांगडा आणि डॅशिंग अवतार बघून आजूबाजूच्या बायकांनी हळूच एकमेकींना कोपऱ्या मारून हसायला सुरुवात केली आणि त्या काहीतरी निमित्त काढून तिथून बाजूला झाल्या. काय झालं नंदनच्या मॅडम? चुलीची आग भिजवायची आहे की अख्ख्या सोलापूरला दूर करून दाखवायचं आहे? सत्याने जवळ येत कमरेवर हात ठेवून त्याच्या नेहमीच्या टशनवाल्या आवाजामध्ये विचारलं. काव्याने हातातली फुंकणी बाजूला ठेवली आणि डोळे चोळत वर बघितलं. सत्यजित, चेष्टा करू नका. लंडनमध्ये मायक्रोवेव्ह आणि गॅसवर काम करायची सवय आहे मला. आणि ही चूल, ती पेटायलाच तयार नाहीये. आणि हा दूर तर मुद्दाम माझ्या डोळ्यात जातोय. ती एखाद्या लहान मुलीसारखा तोंड फुगून म्हणाली. सत्या खाली बसला. त्याचा आणि काव्याचा गुडघा एकमेकांना किंचित स्पर्श करून गेला. त्या स्पर्शाने काव्याच्या अंगावर सहसरून काटा आला. सत्याने तिच्या हातातील फुंकणी स्वतःच्या हातामध्ये घेतली. चुलीमध्ये 2 लाकडं नीट सरकवली आणि फक्त 2 फुंकणी मारल्या आणि बघता बघता चुलीतली आग कडक पेटली आणि धूर गायब झाला. बघितलं, याला म्हणतात गावरान टेक्नॉलॉजी. यासाठी लंडनला जायची गरज नाही. सत्याने काव्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून डोळा मारत म्हटलं. आणि काव्या हसली. तिने तिच्या पदराने सत्याच्या कपाळावर आलेला घा पुसला. तिची ती नाजूक बोटं जेव्हा सत्याच्या कपाळाला लागली तेव्हा सत्याने तिचा तो हात हवेतच पकडला. तो तिचा हात आपल्या मजबूत हाताच्या पंजामध्ये घेऊन तिच्या अगदी जवळ सरकला. काव्या, आज गल्लीतल्या बायका म्हणत होत्या, देशमुखांची लेक कमी आणि आद्याच्या म्हणजे या सत्याच्या घराची लक्ष्मी जास्त वाटते. सत्याचा आवाज अचानक खूप मऊ आणि खाजगी आणि रोमॅन्टिक झाला. काव्याचं काळीज वेगाने धडधडू लागलं. तिने आजूबाजूला पाहिलं पण सगळे आपापल्या कामामध्ये गुंग होते. तिने तिची नजर सत्याच्या कडक आणि ओठांवर खिळवली. सत्या, जर मी तुमची लक्ष्मी असेल तर तुम्ही मला कधी स्वतःपासून दूर तर नाही ना करणार? डॅड काहीही करू शकतात. सत्याने तिचा तो मातीने माखलेला हात हळूच उचलला आणि थेट आपल्या ओठांवर टेकून तिथे एक मऊ आणि जिव्हाळ्याचं चुंबन घेतलं. काव्या, हा सत्या संपेल पण त्याचा शब्द नाही. तू माझ्या काळजात घर केलं आहेस आणि काळजावर वार करायची ताकद अजून सोलापुरात कोणाची झालेली नाही. तर कडक उन्हामध्ये चुलीच्या आगीसमोर आणि जळलेल्या वाड्याच्या सावलीमध्ये त्या दोघांमध्ये हा एक अथांग आणि रोमॅन्टिक क्षण फुलला होता. दोघेही एकमेकांच्या नजरेमध्ये पूर्णपणे हरवून गेले होते. पण ठीक दुपारी 4 वाजता या शांततेला पुन्हा एकदा सुरंग लागला. यावेळी कोणतीही गाडी किंवा गुंड आले नाहीत, तर थेट महापालिकेचे मुख्य अधिकारी आणि त्यांच्यासोबत 2 पोलीस गाड्या आल्या. त्यांच्या हातामध्ये एक मोठा सरकारी नोटीसचा कागद होता. त्या अधिकाऱ्याने वाड्याच्या चौकात येऊन जाहीर केलं. सत्यजित राजेवाड, काल रात्री झालेल्या आगीच्या घटनेनंतर महापालिकेच्या स्ट्रक्चरल इंजिनियर्सची या वस्तूची पाहणी केली आहे. हा वाडा आता अत्यंत धोकादायक झाला आहे आणि तो कधीही कोसळू शकतो. सार्वजनिक सुरक्षेसाठी हा वाडा आता आत्ताच्या आत्ता सील करण्यात येत आहे. इथल्या सर्व लोकांना अर्ध्या तासाच्या आत बाहेर पडावं लागेल. हे ऐकताच गल्लीतल्या लोकांमध्ये पुन्हा एकदा गोंधळ उडाला. बायका रडायला लागल्या. आम्ही कुठे जाणार? काल आमची घरं जळाली, आज वाडा पण काढून घेताय. सत्या पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावरची ती रोमॅन्टिक शांतता आता एका सेकंदामध्ये गायब होऊन तिथे कडक अंगार उतरला होता. त्याने त्या अधिकाऱ्याच्या हातातील नोटीसचा कागद एका झटक्यात ओढून घेतला आणि तो फाडून हवेमध्ये भिरकावला. ओ अधिकारी साहेब, हा वाडा धोकादायक आहे की विजयराव देशमुखांचा खिसा गरम झालाय? सत्याचा आवाज तोफेसारखा गरजू लागला. काल रात्री देशमुखांच्या माणसांनी आग लावली होती तेव्हा तुमचे इंजिनियर्स कुठे झोपले होते?
आज 24 तास झाले तरी वीज पाणी आलं नाही, पण वाडा सील करायची नोटीस मात्र लगेच तयार झाली. बघा सत्यजित, कायद्याशी नडू नका. आमच्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. हा वाडा खाली करावाच लागेल, नाहीतर आम्हाला बळाचा वापर करावा लागेल. अधिकाऱ्याने पोलिसांना पुढे जाण्याचा इशारा केला. काव्या धावतच पुढे आली आणि तिने त्या अधिकाऱ्याचा रस्ता अडवला. थांबा, मी काव्या देशमुख. मी या कंपनीची माजी हेड आहे. मला चांगल्या प्रकारे माहिती आहे की कोणतीही स्ट्रक्चरल नोटीस देण्यापूर्वी कमीत कमी 7 दिवसांचा अवधी द्यावा लागतो. तुम्ही अर्ध्या तासात लोकांना कसं बाहेर काढू शकता? तुमच्याकडे कोणतीही अधिकृत लॅब टेस्ट रिपोर्ट नाहीये. जर तुम्ही बेकायदेशीरपणे हा वाडा सील केला तर मी आत्ताच्या आत्ता हायकोर्टात तुमच्या विरुद्ध केस फाईल करेन. काव्याचा तो कडक कॉर्पोरेट आणि वकिली ॲटिट्यूड बघून तो अधिकारी थवकला. त्याला माहिती होतं की ही विजयराव देशमुखांची मुलगी आहे आणि हिला कायद्यातले लूपहोल्स नीट माहीत आहेत. सत्या काव्याच्या शेजारी येऊन उभा राहिला. त्याने त्याच्या कमरेला कोसलेला हात बाहेर काढला आणि पोलिसांच्या इन्स्पेक्टरकडे बघून म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काल मला आत टाकलं होतं ना, आज पुन्हा टाका, पण जोपर्यंत या सत्याच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब चालू आहे तोपर्यंत या वाड्याच्या उंबरठ्याला कोणी सील ठोकू शकत नाही. पोरांनो, बंद करा गेट. संचानी गल्लीतल्या पोरांनी धावत जाऊन वाड्याचं ते मोठं लाकडी महाद्वार धाडकन बंद केलं आणि आतून लोखंडी कड्या लावल्या. अधिकारी आणि पोलीस बाहेरच अडकले. ते बाहेरून ओरडत राहिले, पण सत्याने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. रात्र झाली. वाड्याच्या बंद दाराच्या आतमध्ये आज एक वेगळाच माहोल होता. बाहेर पोलिसांचा पहारा होता, पण आतमध्ये सत्याच्या टशनने पुन्हा एकदा विजय मिळवला होता. काव्या वाड्याच्या पहिल्या मजल्याच्या सज्जात शांतपणे उभी राहून बाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहत होती. वारा तिचे केस उडवत होता. अचानक मागून 2 मजबूत हात तिच्या कमरेभोवती गुंडाळले गेले. सत्याने तिला मागून घट्ट मिठीमध्ये घेतलं होतं. त्याच्या रुंद छातीचा पोट काव्याच्या पाठीला टेकला होता. काव्याने कोणताही विरोध केला नाही. उलट तिने स्वतःला त्याच्या मिठीत असून मागे झोकून दिलं. सत्या, आपण आज कायद्याला अडकवलंय. डॅड उद्या यापेक्षा मोठी चाल खेळतील. मला भीती वाटते, ती हळू आवाजात म्हणाली. सत्याने तिची मान हळूच बाजूला केली आणि तिच्या मानेवर आपल्या ओठांचा एक उबदार आणि शहारून टाकणारा स्पर्श केला. काव्याच्या तोंडून एक लहानशी सिसकारी निघाली आणि तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले. काव्या, जोपर्यंत तू माझ्या पाठीशी उभी आहेस ना, तोपर्यंत मला दिल्लीच्या दत्ताची पण भीती नाही. तू आज ज्या पद्धतीने त्या अधिकाऱ्याला नडली आहेस, शपथ, मला तुझ्यावर पुन्हा एकदा नव्यानं प्रेम झाले. सत्याने तिला आपल्याकडे वळवलं आणि तिच्या डोळ्यामध्ये डोळे घालून म्हटलं. काव्याने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती टाकले. मग दाखवा ना तुमचं प्रेम. नुसतं डशनच दाखवणार का? तिने लाघवीपणे विचारलं. सत्या हसला. त्याने काव्याला दोन्ही हातात उचलून घेतलं आणि तो तिला वाड्याच्या त्या सुरक्षित कंदिलाच्या पिवळ्या प्रकाशात उजाडलेल्या खोलीमध्ये घेऊन गेला. तिथे थंड वाऱ्याच्या झुळकीमध्ये आणि कंदिलाच्या लुकलुकत्या प्रकाशात बाहेरच्या संपूर्ण जगाला विसरून त्या दोघांनी एकमेकांच्या मिठीमध्ये प्रेमाचा एक नवा अथांग आणि मखमली इतिहास लिहिला. उद्या सकाळी जेव्हा वाड्याचं महाद्वार उघडणार होतं तेव्हा विजयराव देशमुखांचा सगळ्यात मोठा आणि अंतिम वार त्यांच्या समोर उभा ठाकणार होता, जो या लव्ह स्टोरीला एका नव्या वळणावर नेणार होता. रात्रीच्या त्या मखमली कंदिलाच्या उबदार प्रकाशामध्ये खुललेला तो रोमॅन्टिक एकांत जसा संपला तशी सोलापूरची पहाट एका भयंकर आणि काळवंडलेल्या शांततेने उजाडली. वाड्याच्या जुन्या खिडकीतून बाहेर बघताना काव्याच्या काळजात अचानक मोठी धस्स झाली. बाहेर गल्लीमध्ये पोलिसांच्या गाड्यांचा आवाज नव्हता की महानपालिकेच्या अधिकाऱ्यांचा ओरडण्याचा आवाज नव्हता, पण ही शांतता अधिकच भीतीदायक होती. जणू वादळापूर्वी निसर्ग आपला श्वास रोखून धरतो तशीच काहीशी. सत्या सकाळी उठून वाड्याच्या ओसरीवर आला होता. अंगात तोच पांढरा शुभ्र सुती शर्ट, पण आज त्याच्या चेहऱ्यावर नेहमी असणारं डॅशिंग हसू नव्हतं. त्याची नजर गल्लीतल्या तोंडाकडे खेळली होती. संजय धावत हपापत वाड्यामध्ये शिरला. त्याचे पाय थरथरत होते आणि कपाळावर घाम फुटला होता. सत्या भाऊ, अनर्थ झाला भाऊ. देशमुखांनी आपला शेवटचा पत्ता टाकलाय. त्यांनी कोर्टातून नाही तर थेट मंत्रालयातून ऑर्डर आणलीये. या बाळे गल्लीवरचा ताबा काढण्यासाठी त्यांनी मुंबईहून स्पेशल फोर्स मागवले आणि स्वतः विजयराव देशमुख गाड्यांचा ताफा घेऊन या गल्लीकडे निघालेत. संजयने भीतीने थरथरत बातमी दिली. हे ऐकताच वाड्यामध्ये आश्रयाला असलेल्या बायका मुलांमध्ये पुन्हा एकदा रडारड सुरू झाली. सत्या मात्र जागेवरून एक इंचही हलला नाही. त्याने त्याचा काळा गॉगल काढला, खिशामध्ये ठेवला आणि हळूच मागे वळला. मागे काव्या उभी होती. तिच्या डोळ्यांमध्ये तिच्या स्वतःच्या वडिलांबद्दलचा प्रचंड तिरस्कार आणि सत्याबद्दलची अनामिक काळजी स्पष्ट दिसत होती. काव्या, आज तुझा बाप स्वतः मैदानात उतरलाय. आज ही लढाई फक्त कागदाची राहिलेली नाही. आजही ते रक्त सांडणार. सत्याचा आवाज कमालीचा शांत पण तितकाच खंबीर होता.
काव्या पुढे आली. तिने सगळ्या लोकांसमोर सत्याचा तो राकट हात आपल्या दोन्ही हातामध्ये घट्ट धरला. सत्या, जर आज रक्ताची आहुती द्यायची वेळ आली तर पहिलं रक्त या काव्याचं सांडेल. माझ्या बापाचा क्रूर चेहरा मी आज जगासमोर आणणार आहे. मी तुमच्यासोबत आहे. सत्याच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. त्या डोळ्यांमधली ओढ आणि ते कडक टशन बघून त्याच्या निधड्या छातीला अजून बळ आलं. त्याने काव्याचा हात सोडून हळू तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. हा सत्याचा शेवटचा शब्द आहे काव्या. जोपर्यंत माझ्या गळ्यात श्वास आहे तोपर्यंत तुझा बाप तुला माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. ठीक सकाळी 9 वाजता बाळे गल्लीच्या वेशीवर तब्बल 20 काळ्या रंगाच्या गाड्या, 3 मोठ्या पोलीस व्हॅन्स आणि 2 क्रेन येऊन थांबल्या. गाड्यांच्या दारावर देशमुख इन्फ्रास्ट्रक्चर चे मोठे बोर्ड होते. सर्वात पुढच्या आलिशान गाडीतून विजयराव देशमुख खाली उतरले. त्यांच्या अंगावर महागडा सूट होता, डोळ्यांवर चष्मा आणि हातामध्ये एक काठी होती. त्यांच्या मागे 100हून अधिक बंदूकधारी बाउन्सर आणि पोलीस फोर्स उभी होती. गल्लीतले लोक आपापल्या घरांचे दरवाजे बंद करून आतमध्ये लपले होते, पण वाड्याचं महाद्वार मात्र उघडं होतं. वाड्याच्या उंबरठ्यावर एकटा सत्या उभा होता. त्याच्या मागे संजय आणि त्याची 50-60 पोरं हातामध्ये हात धरून उभी होती आणि सत्याच्या अगदी शेजारी खांद्याला खांदा लावून उभी होती काव्या देशमुख. विजयराव देशमुख संत पावलांनी वाड्याच्या उंबरठ्यापाशी आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर विजयी हसू होतं. त्यांनी काव्याकडे बघितलं. काव्या, अजूनही वेळ गेलेली नाहीये. या भिकाऱ्याची साथ सोड आणि माझ्यासोबत चल. तू देशमुखांची इज्जत आहेस. रस्त्यावर तमाशा करू नकोस. काव्या एक पाऊल पुढे आली. तिने तिच्या वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून चडफडून उत्तर दिलं. विजयराव देशमुख, तुमची इज्जत त्याच रात्री जळून खाक झाली, ज्या रात्री तुम्ही या गरिबांची घरं आणि हा वाडा पेटवला. मी आता तुमची मुलगी नाहीये. मी या सत्याची ताकद आहे. हिंमत असेल तर चालवा आमच्यावर मशीन्स. विजयरावांचा चेहरा रागाने काळा ठिकर पडला. त्यांचा इगो त्यांच्या स्वतःच्याच मुलीने अख्ख्या सोलापूर समोर धुळीला मिळवला होता. त्यांनी काठी जमिनीवर आदळली आणि पोलिसांच्या मोठ्या साहेबांकडे बघून ओरडले. इन्स्पेक्टर, कसली वाट बघताय? कोर्टाची ऑर्डर आहे. हा वाडा आत्ताच्या आत्ता पाडायला घ्या. जो आडवा येईल त्याला गोळी घाला. पोलीस फोर्स आणि बाउन्सर्स लाठ्याने बंदूक घेऊन पुढे सरसावले. मशीनचे इंजिन धडधडू लागले. पोरांनो, बाळे गल्लीची इज्जत आज पणाला लागली आहे. मागे हटायचं नाही. सत्याचा आवाज तोफेसारखा गरजू लागला. पहिल्यांदा बाउन्सर्सनी सत्याच्या पोरांवर लाठीचार्ज सुरू केला. संजय आणि बाकीच्या पोरांनी आपल्या छातीवर लाठ्या झेलल्या, पण त्यांनी मानवी साखळी तुटू दिली नाही. एका बाउन्सरने काव्याला धक्का देण्याचा प्रयत्न केला. ते बघताच सत्याचा संयम सुटला. त्याचा तो रांगडा आणि भयंकर अंगार बाहेर आला. त्याने एका उडीमध्ये त्या बाउन्सरची कॉलर पकडली आणि त्याला हवेत उचललं आणि थेट जमिनीवर आपटलं. सत्याने बाजूला पडलेला एक लोखंडी रॉड हातात घेतला. त्याचे डोळे आता रक्तासारखे लाल झाले होते. सत्या एकटा त्या 100 बाउन्सरवर तुटून पडला. त्याच्या प्रत्येक वारासोबत एक एक गुंड जमिनीवर कोसळत होता. त्याचा तो काळजाचा टर्शन आणि अंगातलं बळ बघून विजयराव देशमुखांचे पाय कापायला लागले. सत्याच्या पांढऱ्या शर्टवर आता शत्रूच्या रक्ताचे डाग पडले होते. पण तितक्यात विजयरावांच्या एका खास शूटरने मागून बंदूक काढली आणि तिचा नेम थेट सत्याच्या पाठीवर धरला. सत्या, सांभाळा. काव्याने ते पाहिलं. ती विचार न करता धावत गेली आणि तिने सत्याला बाजूला ढकललं आणि नेमकं त्याच वेळी हवेमध्ये धाय असा मोठा आवाज झाला. बंदुकीची गोळी थेट काव्याच्या डाव्या खांद्याला घासून गेली. रक्ताची एक मोठी धार तिच्या निळ्या कुर्तीवर पसरली. काव्या चक्कर येऊन जमिनीवर कोसळणार तितक्यात सत्याने तिला आपल्या मजबूत हातांमध्ये झेललं. काव्या! सत्याचा एक भयानक काळजाचा थरकाप उडवणारा आक्रोश अख्ख्या सोलापुराच्या हवेमध्ये घुमला. तिचे गोरेपान हात सत्याच्या रक्ताने माखलेल्या शर्टवर रेंगाळले. तिने सत्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि ती हसली. सत्या, मी आपला शब्द पाळला, असं म्हणून तिचे डोळे मिटले गेले. काव्याच्या शरीरातून वाहणारं ते लाल रक्त जेव्हा सत्याच्या हातांवर आणि वाड्याच्या पवित्र उंबरठ्यावर सांडलं, तेव्हा तिथल्या लोकांचा आणि सत्याच्या पोरांचा संताप सीमा ओलांडून गेला. सत्याने काव्याला हळूच संजयच्या ताब्यात दिलं. तो उठून उभा राहिला. आता तो माणूस नव्हता, तो एक जळणारा वनवा झाला होता. त्याच्या हातातील तो रॉड आणि त्याचे ते हिंस्त्र डोळे पाहून विजयराव देशमुखांची गाडीत बसायची पण हिंमत झाली नाही. सोलापूरच्या इतिहासातल्या या सगळ्यात मोठ्या महायुद्धाचा हा भाग एका भयंकर वळणावर येऊन थांबला होता. काव्या सत्याच्या कुशीमध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडली होती आणि सत्य आता देशमुखांचं साम्राज्य जिवंत जाळण्यासाठी सज्ज झाला होता. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? पुढे काय होईल? सत्य शांत बसेल का? आणि काव्याचं पुढे काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उद्याच्या भागातच मिळतील. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.